तर मित्रांनो, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांची ऑफिशियल परिपत्रक आले आहे, जे की हिवाळी परीक्षा 2021 त्याबाबतचे आहे, ज्याच्यामध्ये पॉइंट्स दिलेले आहेत, परीक्षा पद्धती आणि इतरही पॉइंट्स आहेत, जसं की दिव्यांग विद्यार्थ्यांना अतिरिक्त वेळ, परीक्षा पद्धती, कोणता पॅटर्न असेल, सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ एंड पर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि त्या ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा. सो लेट्स बिगिन. तर मित्रांनो, जसं की तुम्ही पाहू शकता, हे आहे ते ऑफिशियल परिपत्रक जे की जळगाव विद्यापीठाचे आहे. दिनांक 2 डिसेंबर 2021 रोजीचे हे परिपत्रक आहे. विषय आहे शैक्षणिक वर्ष 2021-22 मधील हिवाळी डिसेंबर 2021 परीक्षांचे आयोजन करण्याबाबत. तर ह्या ज्या परीक्षा होणार आहेत, जे की माननीय विद्यापीठ अधिकार मंडळाने मान्य केल्याप्रमाणे आयोजनाची जी कार्यपद्धती असेल ती राहील. सर्वात पहिला इथं पॉईंट दिलेला आहे, विद्यापीठाद्वारा घेण्यात येणाऱ्या माहे डिसेंबर 2021च्या हिवाळी परीक्षा विद्यार्थ्यांच्या लेखी परीक्षा ऑनलाईन पद्धतीने MCQ स्वरूपात स्मार्टफोन, लॅपटॉप, डेस्कटॉप विथ वेब कॅमेराद्वारे घेण्यात येतील. म्हणजे ह्या ज्या परीक्षा असतील त्या ऑनलाईन पद्धतीने होतील, MCQ पॅटर्न राहील आणि ह्या ज्या परीक्षा आहेत त्या कोणत्याही डिव्हाइस, जसं की स्मार्टफोन असेल, लॅपटॉप, डेस्कटॉप असेल, त्याच्या मदतीनं वेब कॅमेराद्वारे घेण्यात येतील. म्हणजे वेब कॅमेरा महत्त्वाचा आहे मित्रांनो याच्यामध्ये. दुसरा पॉईंट आहे, विद्यापीठस्तरीय प्रात्यक्षिक व मौखिक परीक्षांचे आयोजन हे विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रत्यक्षरित्या न बोलवता स्काईप किंवा ऑनलाईन माध्यमांद्वारे करण्यात येणार आहे. म्हणजे तुमचे जे मौखिक परीक्षांचे आयोजन असेल, मॉक टेस्ट वगैरे असतील, ते प्रत्यक्षरित्या तुम्हाला बोलविले जाणार नाही. त्यासाठी स्काईपचा ॲपचा वापर केला जाणार आहे, जो की व्हिडिओ कॉलिंग ॲप आहे आणि त्याच्या माध्यमाद्वारे ऑनलाईन घेतलं जाईल. म्हणजे मॉक टेस्टची काही भीती नाही आहे. तिसरा जो पॉईंट आहे तो आहे पदवी स्तरावरील UG एकूण 60 गुणांच्या परीक्षेसाठी 90 मिनिटाचा कालावधी असेल. तसेच पदव्युत्तर स्तरावरील PG साठी एकूण 60 गुणांच्या परीक्षेसाठी 120 मिनिटाचा कालावधी असेल. म्हणजे बघा, UG साठी 60 गुणांचा पेपर असेल, त्याच्यामध्ये 90 मिनिटाचा कालावधी दिला जाईल, जे की दीड तास होतात. तसेच पदव्युत्तर स्तरावरील म्हणजे PG स्तरावर जे आहे त्याच्या परीक्षा एकूण 60 गुणांचा पेपर असेल, ज्याच्यासाठी 120 मिनिटाचा कालावधी दिला जाईल. प्रश्नपत्रिकेत एकूण 60 बहुपर्यायी प्रश्न असतील, म्हणजे MCQ प्रश्न असतील. प्रत्येक प्रश्नाला 1 गुण राहील आणि सर्व प्रश्न सोडवणे हे अनिवार्य राहील. या परीक्षेकरिता नेगेटिव्ह मार्किंग पद्धत लागू राहणार नाही, तर हे समजून घ्या. त्याच्यामध्येच ब पॉईंट दिलेला आहे की बहिस्थ अभ्यासक्रमाच्या पदवी व पदव्युत्तर स्तरावरील विद्यार्थ्यांची परीक्षा 100 गुणांची असेल व त्यांना 120 मिनिटाचा टाइम दिला जाईल. एकूण 50 प्रश्न असतील, प्रत्येक प्रश्नाला 2 गुण राहतील. बघा, 50 प्रश्न प्रत्येकी 2 गुण, म्हणजे 100 गुणांची परीक्षा, त्याला 120 मिनिटं दिले जातील. सर्व प्रश्न सोडवणे यासाठीही अनिवार्य राहील आणि या परीक्षेकरिता नेगेटिव्ह मार्किंग पद्धत लागू राहणार नाही. म्हणजे याआधी जशा एक्झाम झाल्या आहेत तसेच हे एक्झाम होतील. चौथा जो पॉईंट दिलेला आहे तो आहे, महाविद्यालयाने सर्व विद्यार्थ्यांना बैठक क्रमांक प्राप्त झालेले आहेत किंवा नाहीत, तसेच विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र म्हणजे जे हॉल तिकीट्स आहेत ते उपलब्ध झालेही आहेत की नाहीत हे पाहायचं आहे. म्हणजे ते पाहणार आहेत. प्रवेशपत्रावरील विषय बरोबर आहेत की किंवा कसे, याबाबतही विद्यार्थ्यांकडून खातरजमा करून घ्यायची आहे. म्हणजे विद्यापीठ तुमच्याकडून याची खातरजमा करेल. पाचवा पॉईंट आहे, दिव्यांग विद्यार्थ्यांना नियमाप्रमाणे अतिरिक्त वेळ दिला जाईल. तर प्रत्येक विद्यापीठाच्या आपण GR मध्ये किंवा जे ऑफिशियल परिपत्रक आहे त्याच्यामध्ये पाहतो की दिव्यांग विद्यार्थ्यांना जो अतिरिक्त वेळ आहे तो दिला जातो स्पेशल स्टुडंट्सला, तर तो सुद्धा याच्यामध्ये दिला जाईल. सहावा जो पॉईंट आहे तो आहे, सर्व विद्यार्थ्यांचे ई-सुविधा अकाउंटमधील मोबाईल क्रमांक व ईमेल ID याबाबतची माहिती अद्ययावत करण्याबाबत विद्यार्थ्यांना आपल्या स्तरावरून कळविण्यात येणार आहे. म्हणजे सर्व विद्यार्थी जी ई-सुविधा अकाउंट्स वगैरे असतील किंवा त्याच्याबाबतचे जे मोबाईल क्रमांक असतील ते तुम्हाला अद्ययावत करण्याबाबत तुम्हाला सांगितलं जाईल. अपडेट वगैरे सर्व काही माहिती तुम्हाला विचारली जाईल. ते तुमचे चालू आहेत की नाही हे सुद्धा पाहिलं जाईल आणि तुम्हाला सुद्धा तुमच्याकडून सुद्धा खातर जमायची करायची आहे. सातवा पॉईंट आहे, ज्या विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन, लॅपटॉप, डेस्कटॉप विथ वेब कॅमेरा उपलब्ध करून घेण्यास अडचणी असतील, अशा विद्यार्थ्यांनी त्यांचे जवळचे नातेवाईक, मित्र व इतर माध्यमातून सदर साधने उपलब्ध करून घेण्यासाठी प्रयत्न करण्याबाबत सूचित करण्यात यावे. म्हणजे तुम्हाला तुमच्याकडे स्मार्टफोन, लॅपटॉप, डेस्कटॉप याच्यापैकी कोणतंही साधन नसेल किंवा असेल पण त्याला वेबकॅम नसेल, तर तुम्हाला वेबकॅम असणे हे बंधनकारक आहे. त्यासाठी तुम्ही तुमचे नातेवाईक, मित्र इत्यादी लोकांचा जे आहे ते स्मार्टफोन किंवा त्यांचे जे वस्तू आहेत ते वापरू शकता आणि याच्याबद्दल तुम्हाला सूचित सुद्धा करण्यात येईल. आणि जर उपलब्ध होतच नसल्यास जे महाविद्यालय आहे ते उपलब्ध करून देईल तुम्हाला. इथंही पॉईंट दिलेला आहे, उपलब्ध होत नसल्यासच महाविद्यालयाने सदर विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षेसाठी संगणक संच वेबकॅमसह उपलब्ध करून द्यावेत. म्हणजे महाविद्यालय तुम्हाला उपलब्ध करून देईल, जेणेकरून या परीक्षेपासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही. तर हे सर्वात महत्त्वाची आणि चांगली गोष्ट आहे. याबाबत महाविद्यालयाने दक्षता घ्यायची आहे आणि ती घेणारही आहे.
याकरिता विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाशी संपर्क साधायचा आहे. म्हणजे सर्वात महत्त्वाचा पॉईंट, जर तुमच्याकडं स्मार्टफोन, लॅपटॉप, डेस्कटॉप, टॅबलेट नसेल आणि नातेवाईकाकडून सुद्धा तुम्हाला उपलब्ध होत नसेल तर तुम्ही महाविद्यालयाला संपर्क साधायचा आहे. महाविद्यालय तुमच्यासाठी हे उपलब्ध करून देईल, पण हे तुम्हाला सांगायचं आहे महाविद्यालयाला. 8वा पॉईंट आहे, ऑनलाईन परीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी युजर मॅन्युअल उपलब्ध करून देण्यात आलेले असून विद्यापीठाच्या संकेतस्थळावर ते उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी मॉक टेस्ट व मेन एक्झाम करिता जी वेबसाईट आहे nmu.uniconline.in या संकेतस्थळाला भेट द्यायची आहे. आपला तो PR नंबर असतो, हा लॉग इन ID, जन्मतारीख, DDMM म्हणजे डेट, मंथ या स्वरूपात तिथं टाकून एंटर करायचं आहे आणि अशा प्रकारे तुम्ही या स्वरूपातील पासवर्ड म्हणून तुम्हाला उपयोग करायचा. उदाहरणार्थ जर आपली जन्मतारीख 8/12/1999 असेल तर आपला पासवर्ड हा 08/12/99 असा राहील. तर बघा पासवर्ड अशा प्रकारे राहील. तर तुम्ही हे पॉज करून पाहू शकता, तुम्हाला समजेल. तसेच विद्यार्थ्यांनी ज्या ठिकाणी इंटरनेट नेटवर्क व्यवस्थित असेल अशाच ठिकाणाहून परीक्षा द्यायची आहे. तर इंटरनेट जिथं चांगलं असेल तिथूनच परीक्षा द्या. नसेल एवढं सगळं जुगाड जर होत नसेल तर तुमच्या युनिव्हर्सिटीला, तुमच्या कॉलेजेसला तुम्हाला कॉन्टॅक्ट करावा लागेल, पण परीक्षेपासून वंचित बिलकुलही राहू नका. आणि 9वा जो पॉईंट आहे तो आहे, विद्यार्थ्यांसाठी मॉक टेस्टचे आयोजन करण्यात येणार असून त्यांची जी माहिती आहे ती वेळोवेळी संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल. वेळापत्रकानुसारच अभ्यासक्रम निहाय विद्यार्थ्यांच्या मॉक टेस्टला सुरुवात होईल. त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर वर्गाच्या मॉक टेस्टचे आयोजन केले जाईल. तसेच परीक्षा देताना त्यांना काही अडचणी येऊ नयेत याकरिता विद्यार्थ्यांनी मॉक टेस्ट म्हणजे जी सराव चाचणी आहे ती देणे आवश्यक आहे. याबाबतची माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर म्हणजे मॉक टेस्ट सुद्धा तुमची होणार आहे आणि तुम्ही नक्की द्या, ज्याने तुम्हाला परीक्षेचं स्वरूप हे कळेल. 10वा पॉईंट आहे, मॉक टेस्ट करिता विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी लॉग इन करण्यासाठी हे जी वेबसाईट आहे या संकेतस्थळावर युजर नेम म्हणून PR नंबर टाकावा, तुमची जन्मतारीख जसं मी आत्तावरही सांगितलं त्या स्वरूपात नमूद करायची आहे आणि सराव परीक्षेत लॉग इन झाल्यानंतर आपली शाखा म्हणून मॉक टेस्ट, मॉक एक्झाम जे आहे ते निवडून अभ्यासक्रम तुम्हाला निवडायचा आहे. प्रश्नाचे उत्तर निवडताना ABCD समोरील रेडिओ बटनावर क्लिक करण्यात यावे, म्हणजे तुम्हाला क्लिकेबल ऑप्शन्स असणार आहेत, तुम्हाला क्लिक करून सबमिट करायचं आहे. या प्रकारे परीक्षा तुम्हाला द्यायची आहे. म्हणजे एकदा मॉक टेस्ट देऊन पहा आणि सेम ती एक्झाम पॅटर्न तुमची जी मेन एक्झाम असेल ती तशीच असेल. आता तुम्हाला जर ऑनलाईन परीक्षेदरम्यान काही जर तांत्रिक अडचणी उद्भवल्या, त्या ठिकाणी विद्यार्थी जे आहेत म्हणजे तुम्ही आहेत, परीक्षा सुरू असताना सॉफ्टवेअरमध्ये उपलब्ध असलेल्या नीड सपोर्ट या चॅटबॉटद्वारे निराकरण करता येणार आहे. म्हणजे बघा, जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर तिथं नीड सपोर्ट नावाचा ऑप्शन असणार आहे. त्याच्यामध्ये चॅटबॉट असतात, तर तिथं तुम्हाला तिथं बोलता येतं, तुम्हाला चॅट्स करता येतात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जो प्रॉब्लेम येत आहे तो सांगता येतो. मग कोणताही असेल, तो इंटरनेट प्रॉब्लेम असेल, सॉफ्टवेअर प्रॉब्लेम असेल, काय ग्लिचेस असतील तर ते तुम्हाला सांगता येतील. तसेच महाविद्यालयात नेमणूक केलेले परीक्षा समन्वयकाशी तुम्हाला संपर्क करायचा आहे. या परीक्षेसंदर्भातील अधिकची माहिती जी आहे ती विद्यापीठाच्या होम पेजवर ऑनलाईन एक्झामिनेशन या लिंकवर जर क्लिक केलं तर तुम्हाला ती पाहायला मिळेल. आता 11वा जो पॉईंट आहे ते पहा, ऑनलाईन परीक्षेदरम्यान काही तांत्रिक कारणामुळे जर तुमचा खंड पडला तर तेवढाच कालावधी संबंधित विद्यार्थ्याला सॉफ्टवेअर मार्फत आपोआप वाढवून दिला जाईल. म्हणजे पहा की तुमचे जर परीक्षा 1 तासाची आहे, त्याच्यामध्ये तुमचा 30 मिनिटं पेपर चालला आणि बाकीचा पेपर तुम्हाला देता आला नाही काय कारणास्तव, तुम्हाला जे 30 मिनिटं आहेत ते नंतर वाढवून दिले जाते. तसंच यापूर्वी सोडवलेली उत्तरे ही आपोआप सेव्ह होऊन जातात ज्या ठिकाणी परीक्षेला खंड पडला आहे. म्हणजे तुम्ही याआधी जी टिक केलेली क्वेश्चन्स ज्याचे आन्सर्स असतील ते सुद्धा सेव्ह होऊन जातात. त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला आणि परीक्षा तुम्ही देऊ शकता. 12वा पॉईंट इथं दिलेला आहे, विद्यापीठाचे पत्र आणि दिनांक 17 सप्टेंबर 2020 नुसार नोव्हेंबर 2020 मध्ये झालेल्या अंतिम वर्ष सत्राच्या ऑनलाईन परीक्षेकरिता ज्या ऑनलाईन एक्झाम कोऑर्डिनेटर IT कोऑर्डिनेटर यांची नियुक्ती महाविद्यालयाने केलेली होती, त्यांचीच नियुक्ती या परीक्षेसाठी कायम करण्यात येत असून विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान जर काही तांत्रिक अडचणी उद्भवल्या, सदर अडचणींचे निराकरण जे आहे ते ऑनलाईन एक्झाम कोऑर्डिनेटर करतील. म्हणजे तुम्ही सिनियर तुमचे जे असतील स्टुडंट्स वगैरे किंवा तुम्हीही जर एक्झाम दिलेली असेल तर त्यांना विचारू शकता. सेम तेच जे कोऑर्डिनेटर्स आहेत तर ते याच्यामध्ये नेमणूक केलेले आहेत, त्यांची बदल नाही आहे आणि तुम्हाला हे कोऑर्डिनेटर्स मदत करतील, जे IT कोऑर्डिनेटर्स आहेत ते मदत करतील जर तुम्हाला काही अडचण आली तर. आणि सर्वात लास्ट याच्यामध्ये 13वा पॉईंट आहे की विद्यार्थ्यांशी त्वरित संपर्क साधावा याकरिता महाविद्यालयांनी अभ्यासक्रम निहाय WhatsApp टेलिग्राम ग्रुप तयार केलेले आहेत आणि ते करणार आहेत, तसे करायला सांगितलेले आहेत. व विद्यापीठाच्या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध होणारी माहिती जी आहे ती तुम्हाला सुद्धा पाहिजे आहे. विद्यार्थ्यांना त्वरित कळवायला सांगितलेले आहे, पण आपल्याला माहीत आहे आपण स्वतःच हे पाहावं लागेल. तुम्ही आपोआप तुमच्या स्मार्टफोनवरच पाहू शकता. तुम्ही वेब पेजेस जे आहेत ह्याचे तुमच्या कॉलेजेसचे, तुमच्या जे युनिव्हर्सिटी आहेत त्यांच्या वेब पेजवर वेळोवेळी भेट देऊन हे पूर्ण माहिती पाहू शकता.
आता टोटल 20 पॉईंट आहे, त्याच्यामध्ये 14वा पॉईंट आहे आपला या परीक्षेसाठी प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या विचारात घेता विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणींचे निराकरण तसेच मार्गदर्शन करण्यासंदर्भात व कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही या संदर्भात सर्वतोपरी सहकार्य करण्याबाबत महाविद्यालयामार्फत नियुक्त करण्यात आलेल्या कोऑर्डिनेटर यांना माननीय प्राचार्यांनी सूचना द्याव्या। म्हणजे तुम्हाला पूर्ण नियोजन करण्यात येत आहे, पूर्ण मॅनेजमेंट आहे, कोणतीही अडचण आली तर तुम्ही कोऑर्डिनेटर्स असतील किंवा चॅटबॉट्स असतील किंवा जो नीड सपोर्ट तिथं आहे तिथं तुम्ही विचारू शकता। 15वा पॉईंट आहे या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक आहे ते संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे। वेळापत्रकाप्रमाणे व प्रवेशपत्रावर असलेल्या विषयांप्रमाणे विद्यार्थ्यांनी परीक्षा द्यायची आहे। म्हणजे जे तुमचं परीक्षा वेळापत्रक आहे ते सुद्धा वेबसाईटवर अवेलेबल होत आहे। जसे होईल आम्ही इंस्टाग्रामवर शेअर करू, आम्हाला फॉलो करायला विसरू नका, तिथंच तुम्हाला पाहायला मिळेल। आता सर्वात खालचे जे पॉईंट आहेत ते आपण पाहू तर 16वा पॉईंट आहे हे सर्वात महत्त्वाचा की ज्या विद्यार्थ्यांची विषयांची संधी संपलेली आहे अशा विषयांकरिता समकक्ष विषयाप्रमाणे परीक्षा द्यायची आहे। जरी प्रवेशपत्रावर जुन्या विषयाची नोंद असली तरी तुम्हाला जी समकक्ष विषयाप्रमाणेच परीक्षा द्यायची आहे। त्याचबरोबर आपण पुढचा पॉईंट पाहू की विद्यापीठ परीक्षेचे वेळापत्रक, त्यात होणारे बदल व इतर अनुषंगिक अद्ययावत माहिती प्राप्त करून घेण्याकरिता विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर वेळोवेळी भेट द्यायची आहे। तुम्हाला काही नाही, आम्ही अपडेट सांगू, तुम्हाला फक्त चॅनलला सबस्क्राईब करा, हे नाही इतरही विद्यापीठाबद्दल तुम्हाला सांगू किंवा शैक्षणिक माहिती। 18वा पॉईंट आहे वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या म्हणजेच बहुपर्यायी मल्टिपल चॉईस क्वेश्चन परीक्षांसाठी फोटोकॉपी व पुनर्मूल्यांकनाची सुविधा उपलब्ध होणार नाही। हा जो नियम आहे तो मागलच्या सर्व पास्ट एक्झाम्समध्ये राहिला होता, तर परीक्षेसाठी फोटोकॉपी व पुनर्मूल्यांकनाची सुविधा उपलब्ध नसते आणि ह्याच्यात पण नाही ते। 19वा पॉईंट आहे सर्व संलग्नित महाविद्यालयांनी परीक्षेबाबत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी परिपत्रकाद्वारे महाविद्यालयांचे संकेतस्थळ, सूचना फलक, सोशल मीडिया, ऑनलाईन माध्यमातून प्रयत्न करावा। आणि 20वा पॉईंट आहे विद्यापीठाचे विविध परिपत्रकांमुळे परीक्षा आयोजनाबाबत कळविण्यात आलेल्या सूचना व नियमांचे तंतोतंत पालन करून विद्यार्थ्यांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देऊन सामाजिक अंतर म्हणजे जे सोशल डिस्टन्सिंग आहे ती विद्यार्थ्यांची सुरक्षा, आरोग्याचे गांभीर्य व परीक्षांचे पावित्र्य राखून परीक्षा सुरळीतपणे पार पाडूयात। म्हणजे सोशल डिस्टन्सिंग SOPs पूर्ण फॉलो करून तुमच्या ह्या एक्झाम्स घेतल्या जातील। तर अशा प्रकारचे 20 पॉईंट याच्यामध्ये दिलेले आहेत। सर्वात महत्त्वाचे पॉईंट्स म्हणजे तुमची जी एक्झाम आहे ती ऑनलाईन प्रकारे होत आहे। UG आणि PG साठी जे आहे ते आपण पाहिलं, UGचे एकूण जे परीक्षा आहे ते 60 गुणांच्या परीक्षेसाठी 90 मिनिटाचा कालावधी असेल आणि PG साठी एकूण 60 गुणांच्या परीक्षेसाठी 120 मिनिटाचा कालावधी असेल, म्हणजे 2 तास तिथं दिले जातील। त्याचबरोबर याच्यात नेगेटिव्ह मार्किंग नाही, सर्व परीक्षा ऑनलाईन आहे। मॉक टेस्ट सुद्धा घेतली जाणार आहे, ती तुम्हाला द्यायची आहे। आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे स्मार्टफोन, लॅपटॉप ते विथ वेब कॅमेरा असला पाहिजे आणि तो जर नसेल तर तुम्ही नातेवाईक किंवा मित्रांचा वापरू शकता आणि तोही उपलब्ध होत नसेल तर तुम्हाला कॉलेजशी, युनिव्हर्सिटीशी संपर्क साधायचा आहे, ते तुम्हाला परीक्षा उपलब्ध करून देतील। परीक्षेचं जो संगणक वगैरे असतील तर ते डिव्हाइस उपलब्ध करून देतील, पण एकही विद्यार्थ्याच्यापासून वंचित राहणार नाही याची जबाबदारी विद्यापीठ घेणार आहे। पण तुम्हालाही तुमच्या परी प्रयत्न करायचे आहेत। जर नसेल आणि तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा। त्यानंतर परीक्षेमध्ये तुम्हाला ज्याही अडचणी येतील त्याचे निराकरण करण्यासाठी नीड सपोर्ट सारखे जे ऑप्शन आहेत ते सुद्धा अवेलेबल आहेत। त्याचबरोबर जे म्हणू शकता की कोऑर्डिनेटर्स होते, IT कोऑर्डिनेटर्स होते, गेल्या वर्षी ज्या एक्झाम्समध्ये तेच वापरले होते, त्यांना नियुक्त केलं होतं तेच या एक्झामसाठी सुद्धा नियुक्त केलेले आहेत। तर कोणतीही तुम्हाला अडचण येत असेल तर त्यांना विचारू शकता। विद्यापीठाने जे WhatsApp आणि टेलिग्राम ग्रुप काढलेले आहेत त्याला सुद्धा जॉईन करू शकता। आता हे तुम्हाला पॉईंट समजले असतील, याच्यामधला काही पॉईंट समजला नसेल, काही अडचण असेल तर खाली कॉमेंट सेक्शनमध्ये मला नक्की विचारा। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। सो थँक्स फॉर वॉचिंग। तर मित्रांनो, आय होप तुम्हाला हे सर्व जे परिपत्रक आहे ते समजलं असेल। याच्यामध्ये काही पॉईंट जर तुम्हाला समजला नसेल तर खाली कॉमेंट सेक्शनमध्ये विचारा। इतरही विद्यापीठाचे व्हिडिओ जे आहेत किंवा शैक्षणिक व्हिडिओ ते तुम्हाला मिळत राहतील, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका आणि त्या बेल आयकॉनला प्रेस करा। सो थँक्स फॉर वॉचिंग। Sandra B.